झोपली का ग पिल्लू? हो आताच झोपले. चल तू खीर खाऊन घे. चल खीर? चल चल. खीर कसली? कसली म्हणजे काय? खसखशीची खीर आहे. आई पण आणि बिंडे मी काही ऐकणार नाही तुझं. संपायची ती. चल सुरू कर. आई मला खरंच भूक नाही आता. तरीही खायची. अगं बाळंतिणीचा आहार असतो तो. गेल्या काही दिवसात तुझ्याकडे लक्ष नाही देता आलं ग. पण आता मात्र मी माझी चूक सुधारणार आहे. आणि हो, उद्यापासून पिल्लूला आंघोळ आणि मालिश करायला एक बाई बोलवलीये मी. ती तुलाही मालिश करून देईल, कळलं? आता सगळी तुझी जबाबदारी माझी. अहो मी व्यवस्थित आहे. माझी काळजी घ्यायची काहीच गरज नाही आई. आई म्हणतेस ना मला? मग माझ्या लेकीची काळजी नको घ्यायला मी? चल संपव पटकन. मी काय तुझं ऐकणार नाही. आई घे बाई घे. अगं कुठली बी सासू एवढी माया करायची नाही बसुनेवर. शाली लाड करते ना हो तुझे, करून घे. आणि काय ग शाले, पोरीला मालिश कराया बाहेरून बाई बोलिवली? कशा पायी? अहो दोघी जणी आहेत ना मसाजच्या. काय बी गरज नाही. मी हाय ना मग खमकी. मॅच केली ना मग तुझी दोन्ही बाळणपण. मॅच दोन्ही पोरासनी मालिश केलं, नाऊ माकू घातलं. हायत ना त्यांची नाक तरतरीत. आणि थोरल्याचा नाकाचा शेंडा तर जास्तच ताट आहे. आणि मंजिरी, मी तुला विचारीन म्हणत होते, तर पिलूचं नाव कधी ठेवायचं ग? किती दिवस तिला पिलू पिलू म्हणत राहणार ग? आता तिचं बारसं करायला हवं का नाही? काय ग शाले? हो म्हणजे मी बोलते त्याच्याशी. त्यांनी काहीतरी नाव मनाशी ठरवलं असेल ना. बारसं करायला हवं लवकरच. काय अगदी मोठ्या थाटात नाही करता येणार आपल्याला. साधं घरातल्या घरात करूया. खरं आहे. कुठे गेली होतीस ग? तू रडतेस? काय झालं? काही नाही. मग तू रडतेस का? रडत नाहीये. तू कुठे गेली होतीस? मी हे शॉपिंगला गेले होते आणि अरे गाडी नव्हती नेली ना आज. रिक्षाने गेले होते. काहीतरी अरे खूप त्या डोळ्यात. तू खरं सांगतेस? तू अचानक तुला भेटायला आलो होतो. दरवाजाला कुलूप दिसलं, माघारी फिरत होतो, तेवढ्यात तू आलीस. ओके मग तुला घाई असेल तर निघ तू. थकलं होतेस? नाही रे, तू म्हणालास ना आता निघायचंय सो. अगं तू नव्हतीस म्हणून मी निघत होतो. तर मालकीणबाई साक्षात समोरात म्हटल्यावर काय? चला चला उघडा. एक कप कॉफी तरी पाजाल की नाही? हो म्हणजे काय? मग चल उघड लवकर. हा. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही.
निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. काय झालं बाळा, झोप नाही येते? बाबाची आठवण येते? येतील बाबा, पण मी एवढं प्रेमाने तुला झोपवतेय, तू माझं ऐकणार नाहीस. असं नको करूच का? कदाचित यानंतर मी तुझ्याजवळ नसेनही. मग तुला स्वतःलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. तुझी, बाबांची घेशील ना? थँक्स. काय मग अजूनही तू या खेळण्यांनी खेळतेस का? तूच कोणाची तरी बॅग उचलून आणलीस की काय? हा, ऍक्च्युली काय धांदरटपणा आहे ना माझा. दुसऱ्याचीच बॅग उचलून आणली. नाही पण तू मुळात लहान मुलांच्या खेळण्याच्या दुकानात गेली का होती? नाही, कसं झालं, मी दुकानात गेले होते त्या, पण माझे केस आहेत ना, त्याला कुठलाही शॅम्पू चालत नाही. पर्टिक्युलर शॅम्पू लागतो, म्हणून मी बेबी शॅम्पूच यूज करते. ते आणायला गेले होते आणि बावळटासारखी कोणाची तरी बॅग उचलून आणली. तू दुकानामध्ये शॅम्पू आणायला गेलीस आणि चुकून खेळण्यांची पिशवी घेऊन आली बावळटासारखी. मला खोटं बोलणारी माणसं आवडत नाही का? तू कशी लिलया खोटं बोलते. ही खेळणी, तुझ्या डोळ्यातलं पाणी, नेमका काय प्रकार आहे तो लक्षात येतोय माझ्या. आता तू स्वतःहून सांगितलंस तर बरं होईल. हसतेस का तू? पूर्वीसारखं नाही. प्रिया, तू अजून इथंच बसलीस? अगं खाली जेवायला वाट बघते मी. कधीची पानं वाढली आहेत? हो, आलेच आत्या. आलेत काय आलेत? लवकर ये. आणि प्रिया, या डुसकी बरोबर गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी वेगळं करत जा की. तर माझ्यावर का घसरते तुमची गाडी? मी काय बोललीये का तुम्हाला? हे, मी प्रियाशी बोलतीये, तुझ्याशी नाही. पण डुचकी काय प्रियाला म्हणाला? अगं, कोणाचा फोन ग?
अहो, उचलू तर द्या, मग कळेल ना. म्या तुझ्याशी बोलत नाहीये. एक मिनिट, सुहासचा फोन आहे, मी बोलू का त्याच्याशी? हा सुहास, सॉरी, उचलायला जरा वेळ लागला. इट्स ओके प्रिया. बोल ना, महत्वाचं काम होतं का? हो, महत्वाचंच होतं. आपल्या लग्नाविषयी बोलायचं होतं. काय झालंय? नाही नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. रादर आता काळजी करण्याचे दिवस संपले. अगं माऊला त्रास नको म्हणून मीच स्वतः जाऊन गुरुजींशी बोलून आलोय. मग काय म्हणाले ते? गुरुजींनी 9, 23 आणि 25 अशा 3 तारखा दिलेत. तू सांग आता तुला कुठली कम्फर्टेबल आहे ती. खरंच? अगदी खरं, तुझी शपथ. आणि मला काय विचारतोयस? तू जर मला म्हणालास ना उद्या लग्न करूया, तर उद्या सुद्धा तुझ्या बरोबर सप्तपदी चालायला तयार आहे मी. कारण माझा आता या मुहूर्तावर वगैरे अजिबात विश्वास नाहीये. कम ऑन प्रिया. प्रिया असं काय करतेस? एवढं चांगलं शुभ कार्य आहे तर आपण मोठ्यांसाठी तरी मुहूर्त वेळ वगैरे बघूया ना. बरं, तू म्हणशील तसं. ठीक आहे, झोप आता. ठेवू ना फोन? गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. हे काय म्हणत होता सुहास? आत्या, त्यांनी आमच्या लग्नासाठी 3 तारखा काढल्यात. बरं झालं बाई, आई अंबाबाईच पावली. लई बेस्ट झालं. आता बघ, इथून पुढे समजा चांगलं होईल तुझं. मी आता जाते आणि देवी पुढे साखर ठेवते. हं? आणि लवकर जेवायला ये. आले. सो आता काय सुहासशी लग्न करणार आहेस तू? फायनली. कारण आता दुसरा कुठला पर्यायच नाही माझ्याकडे. नेत्रा इथे राहिले ना तर तो दादा जीव खाईल माझा. सुखाने जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. त्यापेक्षा सुहासशी लग्न करून पुण्यात किंवा मुंबईत सेटल होईल. कायमचा त्रास तरी मिटेल. मन भाबडं असतं प्रिया. आपण समजूत घालतो मनाची आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आपण म्हणतोय तेच बरोबर आहे. तसंच होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. म्हणजे अगं वेडी का खुळी तू प्रिया? तो दादा होळकर म्हणजे काय तुला रोड साईड रोमिओ वाटला? तू पुण्याला आणि मुंबईला निघून गेल्यावर तुला विसरून जाणार आणि दुसऱ्या पोरीच्या मागे लागणारा? कुठेही गेलीस तरी शोधून काढेल तो तुला. पाताळात लपून बसलीस ना तरी सुद्धा. आणि मग एकदा सापडल्यावर काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे जस्ट बी केअरफुल. चला जेवायला जाऊयात. नाहीतर चारू आत्या माझ्यावर खापर फोडतील तुला जेवायला उशीर झालाच. चल. चल सोड, निघतो मी. सत्यजित, मला कळत नाहीये तू काय चालवलेस. काहीच झालेलं नाहीये, मी सांगतेय. जर काहीच झालेलं नाहीये तर मग मला मगाशी दारातूनच निघून जायला का सांगत होत? अरे मला वाटलं की तू वाट बघत असशील बराच वेळ, उशीर होत असेल. सो नका, मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की तू कुठे गेली होतीस. सांगणार आहेस? सत्यजित, मी तुला सांगितलं एकदा की मी शॉपिंगला गेले होते. तू विश्वास ठेवला पाहिजे सचिन. तुला कळत नाहीये का? तुझ्या या प्रश्नांची उत्तरं देताना मी कम्फर्टेबल नाहीये. ठीक आहे, ठेवला मी विश्वास. पण म्हणून तू कुठे गेली होतीस हे मला कळणार नाही असं समजू नकोस. मला कळेल. सत्यजित, मैत्रीतनं एका सर्टन पॉइंट नंतर
प्रश्न विचारायचे नसतात, विश्वास ठेवायचा असतो समोरच्या, त्याची त्याला स्पेस द्यायची असते. माझा प्रॉब्लेम काय माहितीये का नका, आजपर्यंत मी आयदर डायरेक्ट शत्रुत्व पत्करलंय किंवा मग जीवापाड प्रेम केलं. हे मैत्रीचं वगैरे नातं नवीन आहे माझ्यासाठी, त्यामुळे त्याचे नियम नेमके काय आहे ते मला तितकेसे माहित नाही. ठीक आहे, मी ठेवतो विश्वास, नाही विचारणार प्रश्न, देईन तुला तुझी स्पेस. काय बोलत बसलोय सत्यजित आपण? आता काहीतरी बरं बोलूया. चल. बरं, ठीक आहे, हवा पाण्याच्या गप्पा मारू. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आज महाराष्ट्रासह भारतभरात भयंकर पर्जन्यवृष्टी झाली, झाडं वाहून गेली, घरं. हे खूपच बोरिंग आहे, हे नको. मी एक जोक सांगू? फाईन, नाही सांगत. बरं, सांग सांग. हा, तर एक अधिकारी शाळेत जातात तपासणीसाठी आणि मुलांना विचारतात की तुमच्या वर्गात सगळ्यात आळशी कोण आहे? मुलं म्हणतात मास्तर आहे. काय? दिस इज नॉट फेअर. ऐक आता मी तुला एक जोक सांग. दादा आलात का तुम्ही? चला, मी लगेच जेवायलाच वाढते. अनघा आली होती इथे. अनघा? अनघा राजे. अच्छा अच्छा, अनघा राजे म्हणजे तुमच्या बिझनेस क्लायंट आहेत त्याच ना? वहिनींच्या डोहाळ्या जेवणाला घरी आल्या होत्या, बरोबर ना? ती आज इथे आली होती का? घरी? नाही दादा, मला नाही माहिती. म्हणजे मी दिवसभर किचन मध्येच होते ना, इतकं काम असतं ना, किचन मधनं बाहेरच येत नाही मी. मला माहितीच नाही कोण येतं कोण जातं. मला काय वाटतं दादा, आईंना माहिती असेल. ते बघा, आई आल्यात. आई, दादा विचारत होते अनघा राजे घरी आल्या होत्या का? हा प्रश्न तू मलाच विचार सत्या, मी देते उत्तर. मग दे उत्तर. नाही, इथे नको, माझ्या रूम मध्ये चल, आपण बोलूया. आज घरात पुन्हा तमाशा होणार असं दिसतं. वा, चांगलं. हो, आली होती ती इथे, मीच तिला इथून निघून जायला सांगितलं. पण काय, तिची काय चूक? ती इथे आली होती हीच तिची चूक. पिल्लूसाठी खेळणी बिळणी घेऊन आली होती, मंजिरीला भेटायचं म्हणत होती, पण मी तिचं काहीही एक ऐकून घेतलं नाही. तिच्या मनात काय काळबेर होतं हे न समजणे इतकी मी मूर्ख नाहीये सत्या. काय काळबेर? कसलं काळबेर? तू काय बोलतेस तुला कळतंय का? सत्या, तुला माहितीये, आजपर्यंत आपल्या दारातून कुणीही भिकारी निराश गेला नाहीये. मुधोळकरांची ती परंपरा नाहीये. तरी सुद्धा त्या बाईशी मी अशी वागले कारण तिची लायकीच तशी होती. तिची लायकी तू कशी ठरवतेस आई? तुला कोणी अधिकार दिला हा? म्हणजे आता तू माझेच अधिकार मला सांगतोयस? ही परतफेड करतोयस माझ्या संस्कारांची? ज्या बाईकडे, ज्या अनोळखी बाईकडे माझा मुलगा एक अख्खी रात्र काढतो, काही संबंध नसताना, तिच्याशी कुठलंही नातं नसताना, त्या बाईची लायकी कशी काढायची हे तू मला शिकवणार? आई, मुळात तू तिची कड घेऊन माझ्याशी भांडतोयस याचंच आश्चर्य वाटतंय मला. आई, मी तिची कड घेऊन भांडत नाहीये, पण तू खरं तेच बोलतीये. उगीच उठवून नाही तर रतवून सांगत नाहीये काही. ती मंजिरी तुझी बायको म्हणून हे सगळं सहन करत असेल, पण मला ते खपणार नाही सत्या. हे माझे संस्कार नाहीयेत. मी तुला असं वागायला शिकवलेलं नाहीये. ज्या बापाचा तू आयुष्यभर द्वेष करत आलास ना, त्याच्याच पावलावर पाऊल टाकतोयस तू, तसाच वागतोयस, एवढं लक्षात ठेव. ज्या माणसाने आपल्या छंदापायी आपल्या घरच्यांना लाथाडलं ना, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करतोयस. आई बास, तुझं हे आता नेहमीच होत चाललंय. त्या दिवशीच तुला सांगितलं होतं की अनघा फक्त माझी मैत्रीण आहे, मैत्रीण, बाकी आमच्यात कुठलाही संबंध नाही. आणि माझ्यावर हे असले घाणेरडे आरोप करायच्या आधी ज्या मुलीला सध्या डोक्यावर घेऊन नाचतेस ना, तिला जाऊन जाब विचार जा. ती या सगळ्याचं मूळ आहे.
विषय तुझा चाललाय सत्या, तिचा नाही. तिला मध्ये आणू नको. माझी इच्छा सुद्धा नाहीये आणि मला नाव सुद्धा नाही घ्यायचंय तिचं. पण तुझा हा काय हेकेखोरपणा आहे आई? जेव्हा सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतं तेव्हा सत्या छान, सत्या चांगला. पण आता जरा तुझ्या मनाविरुद्ध काही घडलं तर सत्या त्याच्या बापाचा मुलगा. सत्या, अरे हे काय चाललंय? आई, दादा, घरात लहान बाळ आहे, किमान ह्या गोष्टीचं तरी जरा भान ठेवा. अरे बाहेरपर्यंत आवाज येतोय तुम्हा दोघांचा. गौरा, त्याला माझ्या नजरेसमोरून दूर घेऊन जा. मला याचं तोंडही बघायचं नाहीये. ज्याला माझ्या संस्कारांची किंमत नाही, त्याच्या दृष्टीनं मी स्वार्थी आणि हेकेखोर आहे. मी नाही त्याच्याशी बोलू शकत. मला असं नव्हतं म्हणायचं. हे बघ तू. गौरा, मी काय सांगते तुला, त्याला घेऊन जा. आई. हे बघ, घरामध्ये जर सुखशांती नांदायला हवी असेल आई. तर यांनी माझ्याशी बोलायचं नाही, मी याच्याशी बोलणार नाही. आई प्लीज असं नको. गौरा, जा घेऊन, मला त्रास होतोय. दादा, दादा, ऐक, ऐक. असं नको बोलू. आई. दादा, ऐक ना माझं. ऐक, ऐक. हे बघ, हे बघ, हे बघ. बोल ना आई. ऐक, दादा, आपण आईशी नंतर बोलू. दादा प्लीज चल तू.